कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पारू मॅडमच्या सांगण्यावरून आणि सर्व पुराव्यानिशी आम्ही दिशाला चौकशीसाठी कस्टडीमध्ये नेत आहोत। नाही सासू तुम्हाला पण माहितीये मी हे सगळं नाही केलंय। तुम्ही मला का खोट्या आरोपांमध्ये अडकवताय? सांगा ना तुम्ही काय नाही केलंय। यात हरीश सरांची तरी काय चूक होती? त्यांनी बी त्यांच्या भावाच्या जीवाची अशीच भीक मागितली होती ना तुमच्याकडं? बरं झालं आजच्या दिवसात मी काहीच वाईट वागले नाही, म्हणून मी सुरक्षित आहे। तर या पारूने मला मारायला सुद्धा काही कमी नसतं केलं। हरीश सारख्या प्रामाणिक माणसाला मारलंस, त्याच्या निरागस भावाचा सुद्धा जीव घेतलास। हे पाप तुला इथेच फेडावं लागणार आहे। ते मी नव्हतं केलं, ते अनुष्काने केलं होतं आणि तिने तुझी कबुली पण तर दिली होती। शा तुलाही माहितीये की ते कोणी केलं होतं ते, आणि तू इतक्यावरच थांबली नाहीस। तू आदित्यला किडनॅप केलंस। हे बघा सासू मॉम मी काही केलेलं नाहीये, पण एक मिनिट आधी ते सासू मॉम म्हणणं बंद कर। मला तुझ्याशी कुठल्याही प्रकारचं नातं जोडायचं नाहीये। आणि तुला आठवतंय ना त्या फॅक्टरीमध्ये तुम्हाला काय करायला लावलं होतंस ते? सासू मॉम, तुम्ही ना हात जोडून गुडघ्यांवर बसून स्वतःच्या मुलाची भीक माग। मी हात जोडून माफी मागते तुझी, प्लीज माझ्या आदित्यला जाऊ दे। माहितीये मला। हे बघा माझी काही चूक नाहीये, पण तरी मी तुमच्यासाठी तुमची माफी मागते, तशी सेम गुडघ्यांवर बसून। आय एम सॉरी, मला माफ करा, माझी चूक झाली। या वेळेला तुला कायमची जेलमध्ये पाठवण्याची व्यवस्था करणार आहे मी। तुझा बिझनेस बंद केलाय, तुझा फायनान्स बंद केलाय, मार्केटमध्ये तुला आता कोणी उभं सुद्धा करणार नाहीये। संपली आहेस तू दिशा आता। आता तुला कळेल की या अहिल्या देवी किर्लोस्करच्या वाट्याला गेल्यावर काय वाट लागते ते। प्लीज आईला मॅडम, मी बघा ना, मला नाही जायचं जेलमध्ये। मी तिकडे राहून आली आहे, खूप अनकम्फर्टेबल असतं तिथे, काहीच फॅसिलिटीज नसतात, खूप बोर होतं मला तिथे। आणि मी काही केलेलंच नाहीये, मला नाही जायचं जेलमध्ये। प्लीज मी तुमच्या सगळ्यांपासून आहे ना, तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यातून खूप लांब निघून जाईन। प्लीज मला जेलमध्ये नको पाठवू प्लीज। तुला सुधारण्याची शेवटची संधी देऊन सुद्धा झाली आता। धटासी आणावा धट, उद्धटासी उद्धट, खटनटासी खटनट, अगत्य करी। तुला तुझ्या कर्मांची फळं मिळालीच पाहिजेत। आणि या सगळ्यात मला माझ्या पारूने मदत केली। काल मी तिच्याशी बोलले आणि मग आमचा हा प्लॅन ठरला। पण तुम्ही तर चिटिंग करत नाही ना? हा ते माझं काम आहे, मला माझं काम करू देत ना। तुम्ही तुमचं काम करा, माझ्यावर का अन्याय करताय तुम्ही असा? तू इतकं सगळं करून सुद्धा तुला असं वाटतंय की मी तुला सोडेल? हे बघा मी काहीच नाही करणार। मी तुमच्या सगळ्यांच्या लाईफ मधून आय स्वेअर खूप लांब निघून जाईल। तुम्ही म्हणाल ते करेन, पण प्लीज मला जेलमध्ये नका पाठवू प्लीज। आई, आता हिला सोडायला नको। नाही सोडायचं नाहीच हिला। हे ना कुत्र्याचं शेपूट आहे, काही केलं ना तरी वाकडे ते वाकडेच राहणार। यार ती बेबी असं नको ना वागूस प्लीज। हे बघ मी ना तुझ्या आणि तुझ्या बायको पासून खूप लांब निघून जाईन। प्लीज मी कधीच नाही डिस्टर्ब करणार तुम्हाला, पण मला जेलमध्ये नका पाठवू प्लीज। मला नाही जायचंय जेलमध्ये, प्लीज मला नका सोडू जेलमध्ये। माझे प्रोडक्ट खराब करण्यासाठी त्यात जे केमिकल मिक्स केलेस ते आधी कबूल कर, त्याची शिक्षा भोग, मग मी तुला ह्या केसमधनं सोडवे। बघ, विचार कर, निर्णय तुझा आहे। काल काय म्हणाली होतीस? आमची गुढी उभारू देणार नाहीस ना? आज बघ,
किर्लोस्करांची गुढी कशी दिमाखात उभी राहते ते, आणि आमची गुढी उभी राहीपर्यंतच वेळ आहे तुझ्याकडे विचार करायला. देवी आई, मला ना आता असं वाटतं की आज पुन्हा एकदा होळी करावी आणि त्या होळीमध्ये यांना दहन करावं. पारू, होळी पुढच्या वर्षी येईल परत, पण आज गुढीपाडव्याचा सण आहे. आज सगळं जुनं सोडून नव्याचं स्वागत करायचं असतं. त्यामुळे आज आपण दिशाचा हा चॅप्टर बंद करूया आणि नव्या वर्षाचा आनंदात स्वागत करूया. ऐक ना, खाली बघ नाही तर नजर लागेल रे. खरे आज माझीच नजर लागेल तिला. काय 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 आईबद्दल बोलत होतो मी. मी पण आईबद्दलच बोलतोय. हा मग तुला काय वाटलं? कुठं काय नाजूक फूल जणू मोगरानी जाई निर्मळ झऱ्यावानी झरझर. बापरे, या दिशाने जरा जास्तच वेळ लावला नाही. मला सगळा मेकअपच उतरला हो. दामिनी, आज गुढीपाडवा आहे, पोळा नाही. माहितीये मला. मला बहीण म्हणाले काय? ओ, तुम्ही मला टोमणं मारलात का? पारू, ये. काय करू आता? या अहिल्याला जास्त दिवचून पण नाही चालणार. जाऊ दे, आत्ता तरी गप्प बसते, पुढचं पुढे बघू. पारू, अगं गुढीची पूजा करायला ये समोर. गावाची लेक ही गुणाची र शिवारी डोलते वारावानी र. शी, याला काय अर्थ आहे? मला वाटलं होतं बहिणी पूजा करायला मला बोलवतील, पण नाही, या मूर्ख बावळट मोलकर्णीला बोलवले. जाऊन ना विचारतेस वही. नको, आता नको विचारायला. तवा ऑलरेडी तापला आहे, माझ्यावरच शेकेल. आता जरा शांत बसते. नाही देवी आई, ह्यो मन तुमचा आहे. तुम्ही या घरची लक्ष्मी आहात. पारू, तू माझ्यासाठी, या घरासाठी जे काही केलंयस ते. देवी आई, या दिशा मॅडमच्या घरी ना काय बी खायला नाही मिळालं मला. मला ना लई भूक लागली आहे बघा. तुम्ही आवरा की पटापटा पूजा. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.